नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक पोलिसांचा पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. राज्य शासनाने प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला असून त्या अंतर्गत 7 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विविध उपक्रम हाती घेण्यात आलाय. याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरात पोलीस आयुक्त आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आलाय. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाद्वारे वरिष्ठ पोलीस अधिकारी थेट नागरिकांच्या भेटीला जात असून त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांची अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने योग्य कारवाई केली जाईल अशी ग्वाही देखील पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार 100 दिवसांचा कृती आराखडा प्रभावीपणे राबवण्यास नाशिक पोलीस दलाने सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारी त्वरित सोडवण्यावर भर दिला जात आहे. पोलीस अधिकारी थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वाढत असून पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होत आहे. नाशिक शहरातील नागरिकांनी पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमाचे स्वागत केले असून पोलिसांच्या तत्परतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय. नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत सौभाग्यनगरच्या या सुंदर परिसरात आज सीपी आपल्या दारी या उपक्रमाखाली भेट दिलेली आहे आणि सर्व नागरिकांची चर्चा केलेली आहे. त्यांची मतं आणि त्यांचे जे काही इश्यूज आहेत ते समजून घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही आमची लिस्ट बनवलेली आहे आणि पोलीस विभाग त्याच्यामध्ये पाठपुरावा करून सर्व नागरिकांचे जे इश्यूज त्यांनी मांडलेले त्याचं समाधान होईल आणि त्यांचं प्रॉपरली ॲक्शन होईल त्याच्यावर, याची आम्ही काळजी घेऊ. मी सुवर्णा बर्डे, मी सौभाग्यनगर येथील रहिवासी आहे. आज आमच्याकडे माननीय आयुक्त साहेब श्री कर्णिक साहेब आले होते. त्यांनी आमच्या समस्या अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकून घेतल्या आणि ते समस्यांचं निराकरण करणार आहेत असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.